नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 2 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत अमरावती शहराने शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड केलेली आहे? ओडीआयमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या शहराची आहे? आणि अजून काही इतर चालू घडामोडी देखील आहेत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारतातील सर्वाधिक देशांतर्गत पर्यटक कोणत्या राज्याला भेट देतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये महाराष्ट्र हे उत्तर दिलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, भारतातील सर्वाधिक परदेशी पर्यटक कोणत्या राज्यामध्ये भेट देतात? तर त्याचं उत्तर असेल महाराष्ट्र. परंतु देशांतर्गत पर्यटक मात्र उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भेट देतात. त्यामुळे अशा पद्धतीचा कन्फ्युजिंग प्रश्न आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये देखील विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, देशांतर्गत पर्यटक उत्तर प्रदेश, परंतु परदेशी पर्यटक जर म्हटलं तर महाराष्ट्र. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 2 डिसेंबर. 2 डिसेंबर 1984. आजच्याच दिवशी अतिशय दुःखद अशी भोपाळ वायू दुर्घटना घडलेली होती आणि याच दुर्घटनेच्या दिनानिमित्त हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मिथिल आयसोसायनेट हा वायू पसरलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एका कोणत्यातरी परीक्षेमध्ये आय थिंक ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेमध्ये भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू पसरला होता अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मिथाईल आयसोसायनेट हा वायू भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये पसरलेला होता. 2 डिसेंबर 1855. कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा आज जन्मदिवस. 2 डिसेंबर हा दिवस जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महत्त्वाचे आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. आंद्रे रसेल IPLमध्ये सर्वाधिक कोणत्या संघाकडून खेळलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 मुंबई इंडियन्स, पर्याय क्रमांक 2 सनरायझर्स हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 कोलकाता नाईट रायडर्स आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई सुपर किंग्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता नाईट रायडर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आंद्रे रसेल याने IPL मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. 30 नोव्हेंबर 2025 या दिवशी त्याने ही निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजचा हा अष्टपैलू खेळाडू आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून तो IPLमध्ये खेळत असे. एकूण 12 हंगाम त्याने KKR संघाकडून खेळले. एकूण 12 हंगाम त्याने IPLमध्ये खेळले. त्यातील KKR संघाकडून त्यांनी 10 हंगाम खेळले. KKRसाठी तो पॉवर कोच म्हणून आता इथून पुढे काम करणार आहे. तर लक्षात घ्या, आंद्रे रसेल IPLमधून निवृत्त. प्रश्न क्रमांक 2. अमरावती शहराने आपला शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 बुलबुल, पर्याय क्रमांक 2 तांबट, पर्याय क्रमांक 3 घुबड आणि पर्याय क्रमांक 4 हुपर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तांबट. तर तांबट हा आता अमरावती या शहराचा शहर पक्षी असणार आहे. शहर पक्षाची निवड करणारे अमरावती हे राज्यातील आता पहिलेच शहर असणार आहे. तांबट हा अमरावतीचा शहर पक्षी म्हणून निवड झालेली आहे. तांबट याचे सायंटिफिक नाव कॉपरस्मिथ बार्बेट असे आहे. तर लक्षात घ्या, अमरावती या शहराचा शहर पक्षी तांबट. प्रश्न क्रमांक 3. ODIमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 2 रोहित शर्मा, पर्याय क्रमांक 3 रिकी पॉन्टिंग आणि पर्याय क्रमांक 4 विराट कोहली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विराट कोहली. तर आता एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक शतक करण्याचा आता विक्रम नोंदवलेला आहे. त्याने ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये केलेली आहे. एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वात जास्त शतक करणाऱ्या खेळाडूमध्ये आता त्याचं नाव नोंदलं गेलेलं आहे. सर्वात जास्त शतक करणारे खेळाडू कोण आहेत? तर विराट कोहलीचे 52 शतक आहेत. सचिन तेंडुलकरचे 51 शतक आहेत. रोहित शर्माचे 33, रिकी पॉन्टिंगचे 30 आणि सनथ जयसूर्यचे 20. तर हा सिक्वेन्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम आता नोंदवलेला आहे आणि त्याच्या नावावर आता 52 शतके आहेत. प्रश्न क्रमांक 4. इंटरनॅशनल IDEA याचे मुख्यालय कुठे आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 स्टॉकहोम, पर्याय क्रमांक 2 जिनिव्हा, पर्याय क्रमांक 3 पॅरिस आणि पर्याय क्रमांक 4 लंडन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टॉकहोम. तर ज्ञानेश कुमार
हे जे भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, त्यांची IDEAच्या अध्यक्षपदी आता निवड झालेली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची IDEAच्या अध्यक्षपदी निवड. IDEA म्हणजे काय? तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स. त्यांची नियुक्ती ही 26 नोव्हेंबर 2025 या दिवशी झालेली आहे. यासाठी 3 डिसेंबर 2025 या दिवशी स्टॉकहोम, स्वीडन याच्या सभेमध्ये त्यांना औपचारिक मान्यता मिळाली. 1995 मध्ये इंटरनॅशनल IDEAची स्थापना झालेली आहे. इंटरनॅशनल IDEAचे मुख्यालय हे स्टॉकहोम, स्वीडन या देशामध्ये आहे. या यामध्ये सदस्य देश भारत हा संस्थापक सदस्य देश आहे आणि आपल्याला लक्षात घ्या, IDEA ही महत्त्वाची अशी संस्था आहे आणि भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची आता IDEAचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5. संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स 2025 अहवालानुसार सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या शहराची आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 टोकियो, पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली, पर्याय क्रमांक 3 ढाका आणि पर्याय क्रमांक 4 जकार्ता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जकार्ता. तर जकार्ता आता ही जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर ठरलेले आहे. जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार म्हणजेच वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स 2025 नुसार जकार्ता या शहराची आता सर्वाधिक जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून निवड झालेली आहे. हा अहवाल 17 नोव्हेंबरला प्रकाशित झालेला होता. जकार्तामध्ये सुमारे 41.9 ते 42 दशलक्ष रहिवासी असतात. या अहवालानुसार लोकसंख्येचे जे काही सिक्वेन्स आहे तो पाहूया. तर जकार्ता या शहरामध्ये 41.9 दशलक्ष लोक राहतात. ढाका, बांगलादेश या ठिकाणी 36.6 ते 40 दशलक्ष लोक राहतात. टोकियो, जपान यामध्ये 33 ते 33.4 दशलक्ष य इतके लोक राहतात. यापूर्वी टोकियो हे पहिल्या क्रमांकावर होते. आणि आता चौथ्या क्रमांकावर आहे नवी दिल्ली, जी भारताची राजधानी आहे. या ठिकाणी 30.2 दशलक्ष लोक राहतात. तर लक्षात घ्या, जकार्ता जी इंडोनेशियाची राजधानी आहे, यामध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या आता एकवटलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. कोणत्या शहराने आपला शहर पक्षी म्हणून निवड केलेली आहे? आणि त्या राज्यातील आता पहिलेच शहर ठरलेले आहे, ज्याने शहर पक्षी म्हणून निवड केलेली आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 अमरावती, पर्याय क्रमांक 2 बीड, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 जळगाव. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.